क्या रे, चश्मे में एकदम हीरो लग रहा है। रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सोके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग असणाऱ्या एका मराठी सॉन्गवरती व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत। त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त मराठी कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधून। तर सोबतच मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रेसेट यूज केलेलं आहे तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रेसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण अलर्ट पोर्शनवरती बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा आहे, तेव्हाच तुम्हाला सर्व व्हिडिओ एडिटिंग समजणार आहे। तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। क्या रे, चश्मे में एकदम हीरो लग रहा हूं ना मैं। तर मित्रांनो, मी अलर्ट पोर्शनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपल्याला दोन प्रेसेट बघायला मिळणार आहे। तर मी दोन्ही प्रेसेट ऑलरेडीच इम्पोर्ट करून घेतलेले आहेत। तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तुम्हाला सुद्धा प्रेसेट इम्पोर्ट करून घ्यायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तुम्ही सुद्धा प्रेसेट इम्पोर्ट करून घ्या। आणि तुम्हाला प्रेसेट इम्पोर्ट करण्यास काय सुद्धा प्रॉब्लेम आली तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हाऊ टू इम्पोर्ट प्रेसेट इन अलर्ट पोर्शन हा व्हिडिओ दिलेला असेल, तो व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा। आणि तुमचा प्रॉब्लेम व्हिडिओ बघूनही सॉल्व्ह झाला नसेल तर आपली खाली टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली असेल, तर टेलिग्राम चॅनलवरती जाऊन आपलं अलर्ट मोशन डाउनलोड करून घ्या। त्याच्यानंतर तुमचा प्रॉब्लेम 100% फिक्स होऊन जाणार आहे। तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मी बिटमार्क प्रेसेट ओपन करून घेतलेली आहे। तर आता सिम्पली काय करायचं, आपल्या प्रेसेटमध्ये आपल्याला फोटोज ॲड करायचे आहेत। तर 0 सेकंदापासून यायचे, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचे आणि तुमची जिथे काही फोटोची फाईल असेल ती फोटोची फाईल ओपन करून घ्या। तर मी फाईल ओपन करून घेतो आणि फोटोज ॲड करून घेतो। तर मित्रांनो, मी अशा प्रकारे फोटोज ॲड करून घेतलेले आहेत। तर आता सिम्पली काय करायचं, आपल्या फोटोला इफेक्ट ॲड करायचे। तर इफेक्ट ॲड करायसाठी काय करायचं, बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे। तर 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे। व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, आता डायरेक्ट 2 नंबरच्या बिटपाशीच यायचं आहे। इथे एक ह्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे, याच्या समोरचा फोटो सोडायचा आहे, डायरेक्ट 3 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। फक्त मधला फोटो सोडायचा आहे, त्याच्यात समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे, फक्त डबल बीटपर्यंत। आणि त्याच्यानंतर काय करायचं, एकदम लास्टच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे, म्हणजे जे मधले 3 फोटो आहेत ते 3 फोटो सोडून द्यायचे आहेत। तर त्याच्यानंतर परत इफेक्टच्या लेअरवरती यायचं आहे। लेअरवरती आल्याच्यानंतर 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे। इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे आणि काय करायचं आहे, इफेक्टवरती आल्याच्यानंतर आता जे काही आपले मधले राहिलेले इफेक्ट आहेत, म्हणजे फोटो आहेत, त्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। तर ह्या बीटच्या समोर सुद्धा हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे, डबल बीटला, 3 फोटोला। तर या फोटोला इफेक्ट पेस्ट करून दिल्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला समोर यायचं आहे। मी समोर आल्याच्यानंतर काय करायचं, इथे एक तुम्हाला एक कॅप्चरचा इफेक्ट दिलेला असेल, म्हणजे ओव्हरले व्हिडिओ अशा प्रकारचा, तर तो अनहाईड करून घ्यायचा आहे, वर ठेवून घ्यायचा आहे अशा प्रकारे। त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला एक शॅडो ॲड करायची, त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे, एक रेक्टँगल ॲड करायचा आहे। रेक्टँगल ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, वरी 3 डॉटवरती क्लिक करायचं, याला फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून द्यायचं आहे। फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक केल्याच्यानंतर काय करायचं, इथं खाली कलर आणि फिलवरती जायचं आहे, साईडला ग्रेडियंटवरती जायचं आहे, इथं खाली सर्कल ग्रेडियंटवरती जायचं आहे। अशा प्रकारे सर्कलला सेंटरला ठेवायचं आहे, व्हाईटला अशा प्रकारे खाली घ्यायचं आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे, तर इथं खाली व्हाईट कलरवरती टच करायचं, याला ब्लॅक करायचं, साईडला ब्लॅक कलरवरती टच करून याला ट्रान्सपेरंट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपली शॅडो बनवून रेडी होणार आहे। आता काय करायचं, आपल्याला 2 नंबरच्या बीटपाशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचं, परत एक रेक्टँगल घ्यायचा आहे, त्याच्यानंतर परत वरी 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, याला फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर खाली कलर आणि फिलवरती जायचं आहे, याचा कलर व्हाईट ठेवायचा आहे आणि थोडं समोरून काय करायचं, ही जे लेअर आहे त्या लेअरची आपल्याला लेंथ कट करून घ्यायची।
फक्त दिसण्यापुरती एवढीच ठेवायची अशा प्रकारे. तर याच लेअरवरती क्लिक करायचं, इथं लेअरवरती टच करायचं आहे आणि कॉपी लेअर करायचं आहे. समोरच्या बीटपाशी यायचं आहे, याला पेस्ट करून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे काय करायचं, प्रत्येक बीटपाशी आपल्या जे लेअर आहे ही त्या लेअरला पेस्ट करून द्यायचं आहे. तर मी आपल्या लेअर पेस्ट करून देतो. फक्त एकदम लास्टच्या बीटला पेस्ट करून द्यायची नाही आहे. तर अशा प्रकारे. तर त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला परत बॅकलाईटच्या इफेक्टच्या लेअरवरती आणि 1 नंबरचा इफेक्ट असेल ब्लरचा, तोच कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, 1 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर 1 नंबरच्या फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. आणि आपल्याला एक बॉर्डर ॲड करायची, त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे. परत एक रेक्टँगल ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर वरील 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. याला ट्रेस टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली कलर अँड फिलवरती जायचं आहे. साईडला नो कलर सिलेक्ट करायचा, बॅकलाईटचा आहे. बॉर्डर अँड शॅडोवरती स्टोक इनेबल करायचा. स्टोकचा कलर व्हाईट ठेवायचा. स्टोकची लेंथ 10% ठेवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली बॉर्डर बनवून रेडी होणार आहे. तर बॉर्डरची लेंथ लास्ट बीटपर्यंत येऊन वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वरील शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे याची क्वालिटी 10 पिक्सेल ठेवायची आणि खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. तर व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल, व्हिडिओला 1 लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं आहे. कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त प्लस इंस्टाग्राम ट्रेडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. तर भेटूया का इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया लवकरच. जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.